आज मी बनवली चमचमीत आणि रसरशीत भरली वांगी। झटपट होणारी अशी टेस्टी भाजी एकदा बनवाल तर नेहमी अशीच बनवून खाल आणि अशा चमचमीत भाजी बरोबर एक चपाती सुद्धा जास्तच जाईल। हे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी लहान साईजची काटेरी वांगी घेतली आहेत आणि सगळ्या वांग्यांना असे 4 काप करून घेतलेत। वांगी कापल्यानंतर ती पाण्यामध्ये ठेवून द्यायची म्हणजे काळी पडत नाही। त्यानंतर लागणार आहे भरीतचा मसाला। हा मसाला मी अगोदरच तयार करून ठेवलाय। यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, मीठ घालून सोप्या पद्धतीने झटपट मसाला तयार केलाय। असा मसाला तुम्ही अगोदरच तयार करून ठेवू शकता। आता हा तयार मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा। मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचा। बघा सगळी वांगी मी भरून घेतलीत। आता भाजीसाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल तापलं की त्यामध्ये राई घालायची, जिरं घालायचं, हिंग घालायचा, 7-8 कढीपत्त्याची पानं पण घाला। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा। कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घाला। आलं लसूण पेस्ट पण परतून घ्यायची। त्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून घाला। टोमॅटो सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं। टोमॅटो थोडं मऊ झालं की यामध्ये मसाले घालायचे। अर्धा चमचा हळद घाला, 1 चमचा लाल तिखट घालायचं। रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर पण घाला, 1 चमचा धना जिरा पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून सगळे मसाले एकदा तेलावर छान परतून घ्यायचे। मसाले थोडे तेलावर परतून घेतले की भाजीला रंग छान येतो। मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये ही भरलेली वांगी घालून घ्यायची। सगळी वांगी एकसारखी पसरवून ठेवा। उरलेल्या भरीतचा मसाला पण घाला म्हणजे भाजीची ग्रेव्ही छान दाटसर होते। आता ही वांगी शिजण्यासाठी कडेने थोडं गरम पाणी घाला। यावर झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची। बघा आपली मस्त चमचमीत आणि रसरशीत भरली वांगीची भाजी तयार आहे। रंगही खूप छान आलाय। आता याच्यावरून फ्रेश कोथिंबीर घाला आणि गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खा, छान लागते। आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी चॅनलवर पाहत रहा। बाय बाय।